अहमदाबादला दुर्घटना झाली त्या संदर्भात काय सांगाल? नमस्कार, मी कॅप्टन अमोल शिवाजी यादव. काल अहमदाबाद विमानतळाजवळ जी घटना घडली, अहमदाबादवरून गॅटविकला एअर इंडियाचं जे ड्रीमलायनर 787 जातीचं विमान जे जाणार होतं ते अपघातग्रस्त झालं आणि बरीच मनुष्यहानी आणि जीवितहानी झालेली आहे. तर सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे की हा अपघात कशामुळे झाला आणि हा अपघात कशामुळे झाला ह्याचं व्हिडिओ बघितल्याच्या नंतर असं कारण दिसतंय की विमानाची दोन्ही इंजिन्स बंद झाली असावीत आणि त्याच्यामुळे विमान हवेत न राहता जमिनीवर आलेलं आहे, जे रनवेच्या बाहेर गेल्यामुळे मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे. आणि सगळ्यांनाच कारण जाणून घ्यायचं आहे की इंजिन्स कशी बंद पडली, कारण हे 787 हे जे विमान आहे ह्याची रेंज अशी एवढी आहे की ते मुंबईत किंवा अहमदाबादवरून टेक ऑफ करून अगदी जगाच्या दुसऱ्या बाजूला न्यूयॉर्कमध्ये जाऊन लँडिंग करू शकतं. म्हणजे जो समुद्र आहे तो क्रॉस करू शकतो. तर समुद्र क्रॉस करू शकतो एवढं रिलायबल विमान आणि एवढे रिलायबल इंजिन्स आहेत आणि ती कधीच अशी बंद पडत नाहीत. ती बंद पडून हा ॲक्सिडेंट झालेला आहे. त्याच्यामुळे सर्वांनाच ह्या विमानाच्या विश्वासार्हतेबद्दल शंका निर्माण झालेली आहे. परंतु जर आपण बघितलं तर 2014मध्ये ह्या विमानाचं इंडक्शन केलेलं आहे एअर इंडियामध्ये आणि तेव्हापासून 787 जातीची बरीचशी विमानं एअर इंडिया वापरते. तर मला एका ॲक्सिडेंटमुळे 787 हे विमानच खराब आहे किंवा विश्वासार्ह नाही असं मला म्हणता येणार नाही. कारण कधी कधी ॲक्सिडेंट्स होतात आणि आता सध्या जरी आपल्याला कारण माहीत नसलं तरी ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन टीम्स जे आहेत ते सगळ्या गोष्टींचे आता नमुने सॅम्पल्स घेतील आणि प्रत्येक गोष्ट ॲनालिसिस करून त्याचा जो ॲक्सिडेंट जो झालेला आहे त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतील. CVR आणि DFDR दोन्ही गोष्टी, म्हणजे ज्याच्यात कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर, हे दोन्ही आता ज्याला आपण ब्लॅक बॉक्स म्हणतो आणि त्याच्यात सगळी गोष्टींची रेकॉर्डिंग होते, ती आता इन्व्हेस्टिगेशन टीम्सनी मिळवलेली आहेत आणि त्याचं ॲनालिसिस करून ह्या विमानाचा ॲक्सिडेंट का झाला ह्याचं कारण लवकरच शोधून काढण्याचा प्रयत्न करतील. परंतु तोपर्यंत ह्या विमानांच्या विश्वासार्हतेवरती प्रश्न उभा करणं हे मला योग्य वाटत नाही. कारण ही बरेच वर्षांपासून बोईंग कंपनी विमानं बनवते आणि त्याची विमानं आपण सर्रास भारतामध्ये वापरतोय. नॉर्मली बोईंग आणि एअरबस ह्या दोनच कंपन्या आहेत ज्यांची विमानं आपण भारतातली विमान वाहतूक ह्या दोन कंपन्यांच्या विमानांवरती विसंबून आहे. त्याच्यामुळे अगदीच एक ॲक्सिडेंट झाला म्हणून अख्ख्या बोईंग कंपनीच्या विमानांना दोष देणं योग्य होईल असं मला वाटत नाही. ही 787ची जी विमानं आहेत, बोईंगची 787 प्रकारची जी विमानं आहेत, अतिशय विश्वासार्ह आहेत. परंतु आता हा एवढा भयंकर ॲक्सिडेंट झालेला आहे आणि जगभरातल्या लोकांना काळजी लागली. कारण हे विमान एकदा टेक ऑफ घेतल्यानंतर जगातल्या दुसऱ्या देशांमध्येच लँड करतं. त्याच्यामुळे जगभरात प्रत्येक ठिकाणी ही विमानं जातात आणि जगभरातल्या प्रवाशांना, आणि नुसतंच प्रवाशांना नाही तर वैमानिकांना सुद्धा, कारण काल ह्याच रूट्सवरती जे इतर वैमानिक, एअर इंडियाचे इतर वैमानिक जे ह्या रूट्सवर फ्लाय करतात त्यांच्याशी सुद्धा माझं काही बोलणं झालं आणि सगळ्यांनीच फारच दुःखद घटना आहे आणि सगळ्यांनाच शॉक लागलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक प्रवाशाला काळजी वाटणं हे स्वाभाविक आहे. परंतु मी खात्रीपूर्वक सांगू शकतो की हा हजारात लाखात घडलेला एक प्रसंग आहे आणि असे प्रसंग नेहमी घडत नाहीत आणि विमान वाहतूक ही अतिशय जीवनावश्यक गोष्ट आहे आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून आपण प्रवास करू शकतो असं माझं स्वतःचं मत आहे.